नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत चिकन अंगारा। रोज रोज ते चिकन खाऊन कंटाळा आलाय, तर मग बनवा तर माझ्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यातून चिकन अंगारा। हे चिकन अंगारा एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा बनवून नक्कीच खाल। तर अगदी सोप्या पद्धतीने चला तर बघूया। एका कढाईमध्ये तेल छान प्रकारे तापून घ्यायचं आहे। त्यात धने जिरे पूड सुरुवातीलाच टाकून घ्यायचं आहे। बारीक चिरलेले लसूण आपण ॲड करणार आहोत। लसूण थोडेसे ब्राऊन कलर होत आले तोपर्यंत आपण उभे चिरलेले 5 कांद्याचा इथे वापर केला आहे। मी ते अर्धा किलो चिकन बनवत आहे, तुम्ही त्या हिशोबाने मोजमाप करून थोडं कमी जास्त करू शकता। अर्धा किलो चिकनसाठी 5 कांदे आणि इथे 2 तमालपत्रे मी इथे ॲड करून घेते। त्याला छान आपण कलर चेंज होऊस तर मस्त भाजून घ्यायचं आहे। यात कांदा आणि टमाटर हेच 2 मेन इन्ग्रेडियंट्स आहे, जे आपल्या पूर्ण चिकनला मस्त असं टेस्ट देणार आहेत। असं चिकन कांदा माझा मस्त परतून झाला आहे। कांदा असं परतण्यासाठी आपल्याला हेल्प करेल ते मीठ आहे। तर मीठ आपण इथे चवीनुसार सुरुवातीलाच घालून ॲड करून घेऊया। तर मीठ ॲड केल्यावर तुम्ही थोड्या वेळाने याचा कलर बघू शकता, तो चेंज होऊ शकतो। इथे मी चिकन स्वच्छ धुवून करून घेतलेलं होतं आणि चिकनला मी अर्धा किलो चिकनसाठी एक अख्खा लिंबू त्यात मिक्स करून 1 तास जवळजवळ मॅरिनेट करून ठेवला होता। त्यामुळे काय होलं, आपलं चिकन ही लवकर शिजेल आणि आपल्या चिकनला एक मस्त असा टेस्ट येईल। तर चिकन असं छान मॅरिनेट करून झालेलं ते मी त्यात टाकलंय। फक्त चिकन आणि लिंबाचा रस आहे। सोबतच यात मी अर्धाच चमच्यापेक्षा थोडं कमी असं काळी मिरची पावडर टाकली आहे आणि आपले घरातले जे बेसिक मसाले ते आपण यात ॲड करून घेणार आहोत। सुरुवातीला आपण हळद ॲड केली आहे। आपल्याकडे जो चिकन मसाला आहे तो पण आपण चवीनुसार ॲड करणार आहोत। तिखट यात थोडं मी झणझणीत बनवते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आणि हलकासा अर्धा चमच्यापेक्षा कमी कांदा लसूण मसाला ॲड केला आहे। ह्याला छान प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मी ह्याला छान प्रकारे एकजीव करून घेते, तुम्ही बघू शकता। आणि हे अजून थोडंसं आपल्याला 5 ते 7 मिनटं असंच हाय फ्लेमवर शिजून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता जे तेल आपण ॲड केलं होतं तेवढंच तेल इथे ह्याला तेल सुटलं आहे। तर सर्वात शेवटी आपण यात टमाटर ॲड करूया। टमाटर ॲड करतानाच आपण थोडंसं मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आहे। जर मीठ कमी वाटलं तर मी यात मीठ वगैरे ॲड करून घेणार आहे। ह्याला मी जवळजवळ 10 मिनटं, जेवढा वेळ चिकनला शिजायला लागतो तेवढे 10 ते 12 मिनटं ह्याला मी झाकण ठेवून शिजवायला ठेवलं होतं। आता तुम्ही बघू शकता एक हलकीशी ग्रेव्ही ह्याला सुटलं आहे, थोडंसं तेल सुटलं आहे। तर हाय फ्लेमवरच आता हे जोपर्यंत यातलं पाणी संपत नाही तोपर्यंत ह्याला थोडंसं आपण हाय फ्लेमवर ठेवायचं आहे। जसं जसं यातलं पाणी पूर्णपणे आटून जाईल, संपेल, तर तुम्ही बघू शकता ही अशी आपली ग्रेव्ही दिसेल। चिकन अंगारा आपला इथेच रेडी आहे। हा गरमागरम भातासोबत चपातीसोबत सर्व करा। आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।